आज सकाळी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास बेलापूरची जी ध्रुवतारा जेट्टी आहे, ज्या ठिकाणी सागरी सुरक्षा शाखेचं ऑफिस आहे, त्या जेट्टीच्या ठिकाणी आपण रस्ता बंद केलेला आहे. त्या अनुषंगाने आपण तिथे फलकही लावलेले आहेत. तरी देखील अनावधानाने म्हणा किंवा आणखीन काही, पण एक दुर्दैवाने एक दुचाकीस्वार त्या ठिकाणी गेला आणि त्याची गाडी ही खाडीमध्ये पडली होती आणि त्या दुचाकीवरती 2 व्यक्ती होत्या. त्यापैकी एका व्यक्तीला तिथे असणारे जे आपले इंडियन रेस्क्यू फोर्सचे जे कर्मचारी आहेत त्यांनी आणि सागरी सुरक्षा शाखेचे जे कर्मचारी आहेत नवी मुंबईचे, त्यांनी इमिजिएटली त्या मागे जे बसलेली व्यक्ती होती, त्याचं नाव आहे श्रेयस अशोक जोंग, याला खाडीमधून इमिजिएटली रेस्क्यू केलेलं होतं. त्यामुळे त्याचे प्राण वाचवण्यात यश आलेलं आहे आपल्याला. पण दुर्दैवाने जी गाडी चालवणारी व्यक्ती होती, त्याचं नाव आहे अथर्व विजयराव शेळके, वय वर्ष 23 वर्ष. ही व्यक्ती खाडीच्या प्रवाहाबरोबर आतमध्येच हे झाल्यामुळे ती काही आपल्याला मिळू शकलेली नाही. तर तिचा शोध हे आपले रेस्क्यू फोर्सची जी टीम आहे आणि सागरी सुरक्षा आणि CBD पोलीस ठाणे यांच्या वतीने माननीय DCP सर झोन 2 अमित काळे सर आणि माननीय ACP सर श्री मयूर भुजबळ सर CBD विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि त्याबाबत वेगाने प्रयत्न सुरू आहेत. जे काही इतर आस्थापना आहेत त्यांचाही आम्ही सर्च ऑपरेशनसाठी शोध मोहिमेमध्ये त्यांनाही सहभागी करून घेतले आहे आणि लवकरात लवकर त्या व्यक्तीचाही शोध घेतला जाईल. पोलीस त्याबाबत इमिजिएटली आम्हाला कंट्रोलकडून कॉल झाला होता. सुरुवातीला कॉल NRI पोलीस स्टेशनला झाला होता आणि NRI पोलीस स्टेशन आणि CBD पोलीस स्टेशन हे म्हणजे कॉल झाल्या इमिजिएटली घटनास्थळी पोहोचलेले होते आणि त्यांनी ती व्यक्ती आणि गाडी हे दोन्हीही खाडीमधून बाहेर काढण्याच्या याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी देखील आपण तत्परतेने प्रयत्न सुरू केलेले आहेत.